याही पेक्षा ज्या संत महात्म्यांचा अवतार होतो ते गुणप्राप्ती करता प्रयत्न करत नाहीत, गुण स्वतः स्वनामधन्य होण्याकरता त्यांच्या चरित्रात येऊन राहत असतात. गुणांना असं वाटतं की आपल्याला जगायचं असेल तर आपण ज्ञानोबारायांच्या चरित्राचा आश्रय केला पाहिजे. त्यांना असं वाटतं, वैराग्याला असं वाटतं की आपल्याला स्वनामधन्य व्हायचं असेल तर आपण तुकोबारायांच्या, गोरोबा काकांच्या चरित्राचा आश्रय केला पाहिजे. ज्ञानाला असं वाटतं की बाबा आपल्याला जर राहायचं असेल, टिकायचं असेल, आपली नित्यता सिद्ध करायची असेल, ज्ञान हे अनुभव पर्यवसायी व्हावं लागतं. आणि तसं अनुभव पर्यवसायी व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञानोबारायांच्या चरित्राचा आश्रय केला पाहिजे. शांतीला असं वाटतं की आपल्याला या जगात राहायचं असेल तर नाथ महाराजांच्या चरित्राचा आश्रय केला पाहिजे. भक्तीला असं वाटतं की आपण नामदेवरायांच्या चरित्राचा आश्रय केल्याविना आपल्याला कोणी विचारणार नाही, आपली जाणीव, आपली अनुभूती लोकांना येणार नाही. याच्याकरता जे जे काही मानवी जीवनाला धन्य करणारं जे जे काही आहे ते संतांच्या चरित्रात स्वतः होऊन येऊन राहत असतं.